बाजूचा सिग्नल दिलास ना तर त्याचा अर्थ असा असतो की तुला तुझी गाडी डावीकडे न्यायची आहे. तो सिग्नल त्याच्यासाठी नसतो. पण मग मी जर का गेलेच नाही तर त्याला कळेल ना मी जात नाहीये, मग तो जाईल. जानवी, तुला मला घाबरवतीयस. ओ तुम्ही अजिबात घाबरू नका, डोंट वरी. हो बरं, मुळात डावीकडून ओव्हरटेक करायचंच नसतं. अहो पण मीच सांगते ना जा म्हणून, मग काय हरकत आहे. अगं पण मी सांगतोय तुला डावीकडनं ओव्हरटेक नसतं करायचं. ओ मला काका म्हणाले कधीतरी चालतं. काकानी शिकवलेलं तू सगळं पुसून टाक डोक्यातलं. हा बरं ऐका ना, मी कशी वाटतेय? म्हणजे काय? म्हणजे गाडी चालवताना माझी पर्सनॅलिटी कशी वाटते तुम्ही म्हणालात ना. अगं ते काही असं इतक्या लगेच प्रेडिक्ट नाही करतायत, वेळ लागतो त्याला. पण म्हणजे तू आधी शिकशील गाडी. पण मी शिकले ना. अगं तू काही गाडी शिकलेली नाहीयेस, तुला फक्त आता कळलंय गाडी कशी चालवायची हे. आता तू गाडी शिकशील, मग तू चाचपडशील, मग तुला हळूहळू गाडी यायला लागेल, मग तुला तुझी एक स्टाईल मिळेल आणि मग तुझी ती पर्सनॅलिटी बनेल. गाडी चालवताना सगळे नियम लक्षात ठेवायचे. नियम क्रमांक 1 ते 100 सगळे असे फिट डोक्यात पाहिजे. गाडी चालवताना कायम डोळे आणि मेंदू अलर्ट असलं पाहिजे, कळलं का? आणि हो, सिग्नल आला की येलो लाईट दिसला की गाडी थांबवायची. एक मिनिट, पण काका तर असं म्हणाले येलो लाईट दिसला की स्पीड वाढवायचा आणि पळायचं. तू काकाचं काहीही ऐकू नकोस. त्यांनी तुमचं ऐकू नको असं सांगितलंय. तो वेडा आहे ग. त्यांचंही असंच मत आहे तुमच्याबद्दल. तू गिअर बदल. घेर बदल. जान्हवी, मी तुला गिअर बदलायला सांगतोय. सॉरी. लक्ष दे ना माझ्याकडे. हो जान्हवी, सुरुवातीला मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं तू गाडी चालवशील वगैरे. म्हणजे सुरुवातीला मी असा इम्प्रेस झालो होतो, पण अजून तुझ्या चालवण्यात थोडी सफाई यायला हवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पीड ब्रेकर वरती गाडी नीट कंट्रोल करता आली पाहिजे. असे आतले उडता कामा नयेत. स्पीड ब्रेकरवर नीट कंट्रोल करायची गाडी. खरंच? अगं समोर बघ. पण तुम्हीच बोललात ना आता. काय? माझ्याकडे बघ म्हणून. जान्हवी, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, अदरवाईज तुझं लक्ष रस्त्यावर असू दे. तो बघा. अरे फुटपाथ वरनं चाल ना, फुटपाथ बनवलाय चालणाऱ्यांसाठी. बघा रस्त्यावरूनच चालायचंय सगळ्यांना. अगं जान्हवी, त्याला ऐकू जाणार आहे का? तू गाडीत आहेस, काचा बंद आहेत, कसं ऐकू जाईल?